पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयाचं कौतुक करत महिला संघाचं अभिनंदन केलंय। पंतप्रधान मोदींनी या विजयानं भारताच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला असल्याचं सांगितलं आणि या खेळाडूंच्या जिद्दी, कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरीचं विशेष कौतुक केलंय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदींनी लिहिलं, आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 फायनलमध्ये भारतीय संघाचं अप्रतिम विजय। अंतिम सामन्यातील त्यांचा खेळ कौशल्य आणि आत्मविश्वासानं भरलेला होता। हा ऐतिहासिक विजय भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देईल असं म्हणाले। रविवारी नवी मुंबईत झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला। भारतानं दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 45 ओव्हर 3 बॉल षटकात 246 धावांवर ऑल आउट झाला। या विजयात दीप्ती शर्माच्या 5 विकेटच्या झळकदार कामगिरीनं निर्णायक भूमिका बजावली। शेफाली वर्मा ठरली सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू। भारताकडून शेफाली वर्मा हिनं केवळ 78 चेंडूंवर 87 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या। तिच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं। शेफालीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मजबूत धावसंख्या उभारता आली।